विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान भाग 1 या विषयातील पहिला जो धडा आहे गुरुत्वाकर्षण, इथे हे दाखवतोय मी कर्सरने. हा विज्ञान भाग 1 या विषयाचा पहिला धडा गुरुत्वाकर्षण आहे. आता या धड्यामध्ये आज आपण गुरुत्वाकर्षण बलाची कल्पना आणि काही केपलरचे नियम अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला इथं मी दाखवतोय या स्लाइडच्या माध्यमातून गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. हेही तुम्हाला माहीतच आहे. असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळं त्यांना हा शोध लागला. त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे क्षितिज लंब दिशेने सरळ खालीच का पडतात, तिरकी का पडत नाहीत किंवा क्षितिज समान रेषेत का जात नाहीत. तर इथं ही आपली पृथ्वी आहे. या कर्सरच्या साह्याने दाखवतोय पहा. ही पृथ्वी, हे पृथ्वीवर असलेलं सफरचंदाचं झाड आहे आणि या सफरचंदाच्या झाडाखाली इथं हे थोर महान वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन बसलेले आहेत. ज्यावेळेस सर आयझॅक न्यूटन हे या सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते त्यावेळेस वरून एक सफरचंद खाली पडलं. खाली पडल्यानंतर त्यांनी ते पाहिलं आणि त्यांना प्रश्न पडला की हे सफरचंद खालीच का पडतं. तर ही सर्व सफरचंदे क्षितिज लंब दिशेने सरळ खालीच का पडतात. तर ही जी सफरचंद आहेत, हे बघा, इथे एक सफरचंद आहे, इथे एक सफरचंद आहे, हे सफरचंद आहेत, हे सगळी सफरचंद आहेत. ही सफरचंद क्षितिज लंब दिशेने, म्हणजे इकडं असं कुठेतरी क्षितिज असणार आहे. हे असं क्षितिज, जिथं आकाश टेकले असं आपल्याला वाटतं, आभाळ टेकले असं वाटतं, ते ठिकाण म्हणजे आपण क्षितिज म्हणतो आणि त्याला लंब म्हणजे सरळ वरच्या रेषेत असं. तर ही सफरचंदे क्षितिज लंब दिशेने सरळ खालीच का पडतात, त्याची तिरकी का पडत नाही. हे बघा, मी या कर्सरच्या साह्याने दाखवतोय. हे सफरचंद असं इकडं तिरकं खाली का पडत नाही पृथ्वीवरती असं, किंवा हे क्षितिजाला समांतर असं एक कर्सरने मी दाखवतोय. हे असं जाऊन इकडं का पडत नाही किंवा तिरकं का पडत नाही, हे क्षितिज लंब दिशेत सरळ खालीच का पडतं. तर बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला. काय निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल. काय निष्कर्ष काढला, बराच विचार केला त्यांनी आणि बऱ्याच विचारांती आयझॅक न्यूटन यांनी असा निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. बघा, तर पृथ्वी काय करत असेल, तर या सफरचंदावरती आकर्षण बल प्रयुक्त करत असेल. ही जी सगळी सफरचंद आहेत, या सर्व सफरचंदावरती किंवा हे जे पडणारं सफरचंद आहे याच्यावरती पृथ्वी काही आकर्षण बल प्रयुक्त करत असणार आणि या आकर्षण बलाची जी आहे दिशा आहे ही पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. म्हणजे ही पृथ्वी आहे, पहा इथं मी कर्सरच्या साह्याने दाखवतोय. ही पृथ्वी आहे आणि इथं मध्यभागी कुठंतरी पृथ्वीचं केंद्र असणार आहे. तर या आकर्षण बलाची दिशा आहे ती या पृथ्वीच्या केंद्राकडे असणार आहे आणि त्यामुळं झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडत. कारण आकर्षण बलाची जी काही दिशा आहे ही क्षितिज लंब असणार आहे आणि क्षितिज लंब असल्यानेच सफरचंदे काय होत आहेत, सरळ खाली पडत आहेत. आता इथं पहा, आकृतीमध्ये आपण दाखवलेलेच आहे, एक सफरचंदाचं झाड आहे. आता सफरचंदाच्या झाडावरील लावलेलं सफरचंदावरील जे बल आहे ते पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणजेच
सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते. म्हणजे हे आहे सफरचंदाचं स्थान. या सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीचा हा जो काही पृष्ठभाग आहे, या पृथ्वीच्या पृष्ठभागाला हे लंब असते. आणि त्यानंतर इथं आकृतीमध्ये पहा, इथं चंद्रही दाखवलेला आहे, इथं पृथ्वीही दाखवलेली आहे. तर यांच्यामधील इथं गुरुत्वाकर्षण बल दाखवलेलं आहे. आता न्यूटनने काय विचार केला की जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल, न्यूटनने विचार केला की जर हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते बल सफरचंदाहून बऱ्याच उंच, म्हणजे इकडं असं. आता वेगवेगळ्या उंचीवर असणाऱ्या सफरचंदावरती पृथ्वी हे बल प्रयुक्त करते. त्याचप्रमाणे बऱ्याच उंचीवर असणारा इथं हा चंद्र असेल किंवा इकडं वरती असे काही तारे असतील, काही ग्रह असतील, या ताऱ्या ग्रहांवरती देखील पृथ्वी अशा प्रकारचं बल प्रयुक्त करत असेल का किंवा होत असेल का. आणि त्यानंतर पुढं त्यांनी या गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला. त्यानंतर या धड्यातील जो पुढचा घटक आहे तो आहे वर्तुळाकार गती व अभिकेंद्रिकीय बल. आता इथं हे चित्र दाखवलेलं आहे पहा. तर ही मुलगी आहे, हिनं काय केलेलं आहे, तर एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधलेला आहे. इथं हा जो आहे हा दगड आहे. कर्सर ज्या ठिकाणी आहे आत्ता इथं पहा, इथं हा दगड आहे. हा दगड दोरीच्या एका टोकाला बांधलेला आहे आणि दोरीचं दुसरं जे टोक आहे ते तिनं स्वतःच्या हातामध्ये धरलेलं आहे आणि ही दोरी त्याची गोल गोल फिरवत आहे. आता असं गोल गोल ही दोरी फिरवल्यामुळं काय झालंय, तर इथं एक प्रकारचं असं वर्तुळ तयार झालेलं आहे. काय तयार झालेलं आहे, वर्तुळ तयार झालेलं आहे. आणि हा दगड जो आहे तो त्या वर्तुळावरून फिरत आहे. आता प्रश्न असा पडतो की हा दगड फिरतोय, तर तो दगड का फिरतोय, त्या दगडावरती तुम्ही काय बल प्रयुक्त करीत आहात का, त्याची दिशा कोणती आहे, हे बल प्रयुक्त होण्यासाठी तुम्ही काय कराल, न होण्यासाठी काय कराल, व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल. तर इथं 4 प्रश्न आहेत, बरोबर. तर पहिला प्रश्न आहे तो हा जो दगड आहे या दगडावरती तुम्ही काही बल प्रयुक्त करीत आहात का. तर त्याचं उत्तर आहे हो. तर तुम्ही त्या दगडावरती बल प्रयुक्त करीत आहात आणि हे जे बल आहे हे कक्षेच्या दिशेने लावलेले आहे तुम्ही. आता हा जो दगड आहे हा या वर्तुळाकार कक्षेने असा फिरतोय आणि तुम्ही याच्यावरती जे बल लावलेलं आहे, तो जो दगड फिरतोय वर्तुळाकार कक्षेत, त्या वर्तुळाकार कक्षेच्या दिशेनेच बल प्रयुक्त केलेला आहे. इथं हा पहा लाल जो बाण दाखवलेला आहे, हा बाण काय दाखवतोय, तर तुम्ही या दगडावरती वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त करीत आहात आणि त्या बलाची दिशा जी आहे ती वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न असा आहे, हे बल प्रयुक्त होण्यासाठी तुम्ही काय करा. तुम्ही या दगडावरती बल लावलेलं आहे, कशाच्या साह्याने लावलेलं आहे, तर ही जी दोरी आहे कर्सरच्या साह्याने मी दाखवतो, या दोरीच्या साह्याने तुम्ही या दगडावरती बल प्रयुक्त केलेलं आहे. आता तुम्ही हे जे बल या दगडावरती प्रयुक्त केलेलं आहे दोरीच्या साह्याने, तर या दगडावरती बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल, तर तुम्ही ही जी काही दोरी आहे ही दोरी सोडून द्या
ज्या क्षणी तुम्ही ही दोरी सोडून द्याल त्या क्षणी या दगडावर लावलेलं बल संपुष्टात येईल आणि त्यानंतर या दगडावरती काय परिणाम होईल तो इथं खालच्या स्लाइडमध्ये दाखवलेला आहे. इथं तुम्ही दोरी धरलेली आहे आणि या ठिकाणी हा दगड आल्यानंतर ही दोरी तुम्ही काय केलेली आहे, सोडून दिलेली आहे. आता सोडून दिल्यानंतर दगडावरील आपण लावलेले बल काय होते, संपुष्टात येते आणि त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या आणि त्या क्षणी वर्तुळावरील, हे वर्तुळ आहे, या वर्तुळावरील दगडाच्या स्थानी इथं जी स्पर्शिका असणार आहे या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो. का फेकला जातो? कारण त्या क्षणी ती त्याची वेगाची दिशा असते आणि तो हा दगड या दिशेने असा फेकला जातो. त्यानंतर याच्यावरून आपल्याला इथे एक व्याख्या अभ्यासायची आहे, अभिकेंद्री बल. आता अभिकेंद्री बल, अभिकेंद्री म्हणजे अभि म्हणजे स्वतः आणि केंद्री म्हणजे स्वतःच्या केंद्राकडे असलेलं बल. आता त्याची व्याख्या या आकृतीवरून आपण अभ्यासणार आहोत. इथं दाखवलेलं आहे पहा. इथं हा जो दगड आहे हा दगड असा या वर्तुळाकार कक्षेत फिरत आहे, बरोबर. आणि ज्यावेळेस कोणतीही वस्तू अशी वर्तुळाकार कक्षेत फिरत असते त्यावेळेस त्या वस्तूवरती केंद्राच्या दिशेने, तिच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असतं आणि या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. म्हणजे वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर, हा दगड आहे असा वर्तुळाकार कक्षेत फिरतो आहे, तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने, म्हणजे हे वर्तुळ आहे समजा आणि हे वर्तुळाचं केंद्र आहे, तर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने हे हा जो निळा बाण दाखवलेला आहे हा काय दाखवतोय, तर या दगडावर प्रयुक्त झालेलं जे बल आहे त्या बलाची दिशा या वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणजे वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. म्हणजे याच बलामुळे ही वस्तू काय होते, तिच्या केंद्राकडे जाण्यास प्रवृत्ती होते. तुम्ही जत्रेमध्ये किंवा यात्रेमध्ये तो मोत का कुवा असा एक शो असतो, तुम्ही तो पाहिला असेल. त्याच्यामध्ये तो जो असतो गाडी चालवणारा म्हणजे दुचाकी स्वार, तो असा वर्तुळाकार कक्षेत तो काय करत असतो, गाडी फिरवत असतो. म्हणजे वर्तुळाकार कक्षेने तो बल लावत असतो. त्यावेळेस त्याच्यावरती केंद्राच्या दिशेने म्हणजे मध्यभागी पण बल प्रयुक्त होत असतं. जोपर्यंत त्यांनी लावलेलं बल, तो जो स्वार आहे, रायडर आहे, त्याने लावलेलं बल आणि अभिकेंद्रिकी बल समान आहे तोपर्यंत तो फिरत असतो. ज्या क्षणी त्यांनी लावलेलं बल कमी पडेल आणि अभिकेंद्री बल जास्त होईल त्यावेळेस तो काय होईल, सरळ खाली त्या मौतच्या कुळामध्ये येऊन पडेल. तर तो का पडला, कारण त्याच्यावर ते बल प्रयुक्त होत होतं. हे ज्याचं नाव आहे अभिकेंद्री बल, ते त्याला केंद्राच्या दिशेने खेचत होतं आणि त्याच्यामुळे तो खाली पडला. पण संतुलन ज्या वेळेस असेल म्हणजे त्यांनी लावलेलं बल आणि अभिकेंद्रिकी बल जोपर्यंत एकसारखं आहे तोपर्यंत तो त्या मौतच्या कुळामध्ये फिरत राहणार. ज्या क्षणी त्याने लावलेलं बल कमी होईल आणि अभिकेंद्रिकी बल जास्त होईल त्यावेळेस तो खाली पडेल. तर सर्वसाधारणपणे ही अभिकेंद्री बलाची व्याख्या होती. त्यानंतर पुढं तर पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो. आपल्याला माहिती आहे
की चंद्र हा पृथ्वीचा एक नैसर्गिक काय आहे, उपग्रह आहे आणि तो पृथ्वीभोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये परिभ्रमण करतो. म्हणजे त्याची दिशा वेग सारखा बदलत असतो. मग त्यावर काही बल प्रयुक्त होत असेल का? या बलाची दिशा कोणती असेल? जर असे बल नसते तर चंद्राची गती कशी राहिली असती? आपल्या सौरमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती असेच भ्रमण करतात का? त्यावरही असे काही बल प्रयुक्त होत असेल का? त्याची दिशा कोणती असेल? तर या सर्वांवरती म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. तसेच हे बल पृथ्वीच प्रयुक्त करत असेल व चंद्रास स्वतःकडे आकर्षित करीत असेल, त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सूर्यमालेमध्ये जेवढे काही ग्रह आहेत किंवा त्यांचे उपग्रह आहेत हे सतत फिरत असतात सूर्याभोवती. का फिरत असतात? तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की हे ग्रह सूर्याभोवती का फिरत आहेत, काय कारण असेल? त्याचप्रमाणे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, का फिरत असेल, काय कारण असेल? कधी प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर या सर्वांचं एकच कारण आहे, ते म्हणजे सूर्य सर्व ग्रहांवरती बल प्रयुक्त करतो आणि त्याने प्रयुक्त केलेल्या बलामुळेच हे जे काही सर्व ग्रह आहेत हे सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात. चंद्र पृथ्वीभोवती का फिरतो? तर पृथ्वी चंद्रावरती बल प्रयुक्त करते आणि त्या बलाच्या परिणामामुळेच चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. म्हणजे हे जे सगळं काही फिरत आहेत ग्रह उपग्रह हे केवळ आणि केवळ त्यांवरती प्रयुक्त झालेल्या बलामुळेच फिरत असतात. त्यानंतर इथं हा शेवटचा घटक आजच्या पाठाचा केपलरचे नियम. तर इथं तुम्हाला दिसत आहे पहा आकृतीमध्ये. तर हा आहे ग्रह, हा आहे सूर्य, लाल रंगाने दाखवलेला सूर्य आहे आणि निळ्या रंगाने दाखवलेला ग्रह आहे, बरोबर. आणि ह्या ग्रहाची ही जी काही फिरण्याची कक्षा आहे ही लंबवर्तुळाकार असते. कशी असते? लंबवर्तुळाकार असते. आणि सूर्य इथं दोन नाभे असतात पहा, इथे एक असते आणि इथे एक नाभे असते. लंबवर्तुळ असेल तर त्या लंबवर्तुळाला नेहमी दोन नाभे असतात. त्यापैकी एका नाभीवरती सूर्य असतो. इथं आकृतीमध्ये पहा 1.4 या आकृतीमध्ये ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा दाखवलेली. हा ग्रह आहे, इथं दिसतोय हा ग्रह आणि ग्रहाची ही परिभ्रमण कक्षा आहे. हा ग्रह या सूर्याभोवती, हा लाल रंगाने दाखवलेला इथं सूर्य आहे, निळ्या रंगाने दाखवलेला हा ग्रह आहे आणि ग्रह या सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असतो आणि सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. हा जो काय आहे हा आहे केपलरचा पहिला नियम. त्यानंतर केपलरचा दुसरा नियम. तर या ठिकाणी पहा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा हा ग्रह आहे. या ग्रहाला सूर्याशी जोडणारी ही सरळ रेषा, ही सरळ रेषा काय करते तर समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. तर इथं ए बी, इथं ए आहे, इथं बी आहे आणि इथं सी आहे आणि इथं डी आहे. मी कर्सरच्या सहाय्याने दाखवतोय पहा. इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे आणि इथं डी आहे. तर ए बी, हे ए बी आणि हे सी डी, ए बी व सी डी ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. हे ए बी आणि हे सी डी हे ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. म्हणजे समान कालावधीनंतर, म्हणजे समान कालावधीनंतर ग्रह पहा ए पासून, ए व
सी पासून, इथं ए आणि इथं सी, या ए पासून व या सी पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः बी व डीने दाखवलेले आहे. ग्रहाचे स्थान बी व डीने दाखवलेले आहे. म्हणजे समान कालावधीनंतर ए आणि सी पासून ग्रह बी आणि डी पर्यंत गेलेला आहे. या आकृतीमध्ये ए एस व सी एस या सरळ रेषा, इथं ही ए एस आणि ही सी एस या सरळ रेषा आहेत आणि एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करतात. ही एक सरळ रेषा ए एस आणि ही एक सरळ रेषा सी एस, ही काय करतायत तर समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करतात. ए एस या रेषेने एवढं क्षेत्र व्यापलेलं आहे, तेवढ्याच वेळात या सी एस रेषेने हे एवढं क्षेत्र व्यापलेलं आहे. अर्थात या ठिकाणी हे ए एस बी आणि सी एस डी ही जी क्षेत्रफळे आहेत ही क्षेत्रफळे समान आहेत. आणि त्यानंतर शेवटचा केपलरचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. हा ग्रह आहे, हा काय करतोय, सूर्याची परिक्रमा करतोय, म्हणजे सूर्याभोवती असा फिरतोय, बरोबर. त्याला एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा जो काही कालावधी आहे त्या कालावधीला आपण आवर्तकाल म्हणतो. म्हणजे ग्रह इथून या सूर्याभोवती फेरी मारायला सुरुवात केलेली आहे, असा तो फेरी मारत 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 पुन्हा इथं आला की हा झाला या ग्रहाचा आवर्तकाल. आणि हा जो आवर्तकालाचा वर्ग आहे हा सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला, हा वर्ग हे सूर्यापासूनचे जे काही सरासरी अंतर आहे या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच ग्रहाचा आवर्तकाल हा टी असेल, ग्रहाचा आवर्तकाल जर टी असेल व सूर्यापासूनचे अंतर जर आर असेल तर इथं दाखवलेलं आहे पहा, इथं बघा, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो, इथं दाखवलेलं आहे. आता जर ग्रहाचा आवर्तकाल हा टी असेल व सूर्यापासूनचे त्याचे सरासरी अंतर आर असेल, हे सूर्यापासून त्याचं अंतर आर आणि हा त्याचा, या ग्रहाचा हा आवर्तकाल आणि त्याचा हा वर्ग, तर टी वर्ग समानुपाती आर घन आणि म्हणजेच टी भागिले आर घन, इथं दाखवलेलं पाठ, टी वर्ग भागिले आर घन बरोबर स्थिर बरोबर के. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यूटनने जो काही गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला किंवा ग्रह सूर्याभोवती का फिरतात, चंद्र पृथ्वीभोवती का फिरतो, त्यानंतर एखादं सफरचंद असेल झाडावरचं ते खालीच का पडतं, त्यानंतर केपलरचे नियम, अभिकेंद्रकी बल म्हणजे काय, या सर्वांचा आजच्या पाठामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर तुम्ही घरी या सर्वांचा परत सविस्तर अभ्यास करा, केपलरचे नियम लिहून काढा आणि पाठ